महाराष्ट्र मित्रांनो, तर चला आपण बनवूया मिनी डीजे. तर सर्वप्रथम आपण 6 इंची सबवूफर स्पीकर घेतलेले आहेत. त्यानंतर 2 4 इंची स्पीकर घेतलेले आहेत आणि हाईज घेतलेले आहेत ट्यूटर 2. तर चला आपण वायरिंग करूया याची. सर्वप्रथम आपण त्याची वायरला सोल्डर करून घेऊया. प्लस मायनस पॉलॅरिटी चेक करायची आहे ज्या स्पीकरची प्रत्येक वेळेस कनेक्शन करताना. त्याला टाय करूया एकदम व्यवस्थित. यानंतर दुसरा स्पीकर सेम तेच पद्धतीनं तुम्हाला पॉलॅरिटी चेक करायची आहे आधी त्याची प्लस मायनस. त्यानंतर त्याला एक व्यवस्थित सोल्डर करून टाय करून घ्यायचं आहे. यानंतर दोन्ही स्पीकर रेडी झाल्यानंतर आपण यासाठी बॉक्स घेणार आहोत. बेससाठी आपण डायमेन्शन घेऊया बॉक्सची. एकदम व्यवस्थित बेससाठी डायमेन्शन आहे ते 6 इंची बेस आहे. प्रॉपर बेस निघतो याच्यामधून. तर वायरिंग करून घेऊया त्याची आणि व्यवस्थित नाटाने त्याला कसंच आहे आपलं. एअर पास झालं नाही पाहिजे त्याच्यामधून. त्यानंतर दुसऱ्याही बॉक्सला सेम तसंच करून घ्यायचं आहे. दोन्ही सेम वॅटेजचे स्पीकर आहेत 50+50. त्यानंतर आपण घेतो आहे टॉपचे डायमेन्शन बघून घ्या एकदा. त्यानंतर वायरिंग करून घेऊया. यामध्ये आपण ओसवालचं 4 इंची स्पीकर वापरलेला आहे आणि ट्यूटर यामध्ये दोन्हीचा कॉम्बो राहणार आहे. ट्यूटरला 50 व्होल्टचा कॅपॅसिटर टाकायचा आहे 4.7 मिली. सिंगल कॉईलमध्ये स्पीकर आहे 4 इंची. व्यवस्थित सोल्डर करून घ्यायचं आहे त्याला. यामध्ये सर्वात महत्त्वाचं पॉलॅरिटी आहे याची प्लस मायनस. प्रत्येक वेळेस चेक करून त्याला कनेक्शन करायचे आहे. व्यवस्थित नटकस करून एकदम फिट करायचं आहे याला, जेणे की एअर पास नाही होणार. हे रेडी झाल्यानंतर आपल्याला याच्यासारखंच आणखी सेम परत एक कनेक्शन करून घ्यायचं आहे. 2 बेस 2 टॉप राहणार आहे आपल्याला. त्यामुळे सेम टू सेम येईल. त्यामुळे थोडंसं टाईमच्या अभावी आपण याला स्पीडमध्ये केलेलं आहे. दोन्हीचे सेम कनेक्शन राहणार आहे. हे अशा पद्धतीने तयार झालेले आहे आपले. त्यानंतर आपण बोर्ड इन्स्टॉल करून घेऊया. आता चायनीज बोर्ड आहे पण पॉवरफुल आउटपुट आहे याचं. त्यानंतर आपण एक BT किट घेतलेली आहे. BT किटचे कनेक्शन करून घेऊया. यामध्ये लेफ्ट साईड ग्राउंड आणि राईट साईड अशी राहणार आहे. आणि हे त्याला पॉवर सप्लाय देण्यासाठी आपण 2 कनेक्शन काढलेले आहे. हाय व्होल्टवरती ऑपरेट होत आहे. एक CV घेतलेली आहे जो की पॉटचं काम करेल. इथं व्हॉल्यूम कमी जादा करण्यासाठी 100K ची आहे ती. कनेक्शन प्रॉपर करायचे आहे. ग्राउंड मिडलला आणि लेफ्ट साईड आणि राईट साईड राहणार आहे. यानंतर आपण याच्यातून आउटपुटसाठी वायर काढत आहोत. कॅबिनेट घेतलेली आहे आपण. कॅबिनेटमध्ये आधी पॅनल बसून घेऊया. स्क्रू टाईट करायचा आहे त्याला. त्यानंतर बोर्डवरती कनेक्शन करायचे आहे. ऑक्सच्या केबलच्या जागी आपण कनेक्शन देणार आहोत. हे ग्राउंड राहणार आहे. राईट साईड आणि लेफ्ट साईड. व्यवस्थित कनेक्शन सोल्डर करून घ्यायचे आहे. तर चला आपण बोर्ड व्यवस्थित फिट करून घेऊया. कॅबिनेटमध्ये व्यवस्थित बोर्ड बसवायचा आहे. स्क्रू टाईट करून घेऊया त्याला, जेणे की हलणार नाही तो बोर्ड.
त्यानंतर आपण रेग्युलेटर आयशी वापरत आहोत तिथे 7805 कनेक्शन हे 12 व्होल्ट दिलेलं आहे, त्याला आपण 12 व्होल्टच्या जागी कनेक्ट सोल्डर केलेलं आहे आणि एकूण 5 व्होल्ट. मिडल हे ग्राउंड राहणार आहे. व्हॉल्यूमचं बटन आहे. त्यानंतर कनेक्शन करून घेऊया. 2 बेसचे कनेक्शन आपल्याला हे पॅरललमध्ये करायचे आहे. बोर्डवरती बेससाठी सिंगल स्लॉट आहे जो की 100 वॅट आपला बेस तयार करत आहे. तर आपण 50-50चे आपले 2 बेस असल्यामुळे आपण ते एका याच्यामध्ये पॅरलल करत आहोत. कनेक्शन प्रॉपर करून घ्यायचे आहे. आणि टॉपसाठी 50+50 सेपरेट कनेक्शन आहे, तर त्यामुळे आपण हे सेपरेट जोडून घेऊया. याला बोर्डवरती टॉपसाठी 2 कनेक्शन आहेत आणि बेससाठी 1 कनेक्शन आहे. स्क्रूने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. पोलॅरिटी आवर्जून चेक करायची आहे त्याची, जेणे की काही राहणार नाही आहे. प्लसच्या जागी प्लसवर, मायनसच्या जागी मायनस प्रत्येक वेळेस चेक करायचं आहे जोडताना. चला तर आता आपण याला एकदा पॉवर सप्लायचे कनेक्शन करून घेऊया. 12 व्होल्टवरती ऑपरेट होणारा बोर्ड आहे हा. इथे मायनस आहे आणि ग्राउंड देणार आहोत आपण. अलीकडल्या साईडला 12 व्होल्ट प्लस आहे. DC सप्लायवरती बोर्ड चालणार आहे. तर चला अशा पद्धतीने वायरिंग झालेली आहे. टेस्टिंग करून घेऊया. कॉपीराइट इश्यूमुळे व्हिडिओमध्ये आवाज म्यूट केलेला आहे.